दरम्यान खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा सवाल उपस्थित केला जातोय। त्या बाबतीत पुष्टी देणारे 3 आलिशान गाड्या आणि गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेत। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे महामार्गावरून 3 आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे। बीडच्या मांजरसुंबा इथे एका हॉटेलवर जेवण केलं, तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरलं, हे सुद्धा सीसीटीव्ही फुटेजमधनं स्पष्ट झालंय। तर खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्यासोबतचे इतर आरोपी हे सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेलेले होते का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्या बाबतीत पुष्टी देणारे 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागलेले आहेत। 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे महामार्गावरून या तिन्ही गाड्या आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा असतानाच त्या संदर्भातले एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागलंय। बीडच्या मांजरसुंबा या ठिकाणी एका हॉटेलवर जेवण केलं, त्यापुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर यांनी गाडीत डिझेल भरलं असा घटनाक्रम सांगितला जातोय। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। स्वानंद, ऋतुजा, आपण बघितलं तर वाल्मिक कराड हा सीआयडी पुण्याला शरण येण्याच्या आधी बीडहून गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। असं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे धुळे सोलापूर हायवेवरील एका पेट्रोल पंपाचं आहे आणि एका टोल नाक्याचं देखील आहे। कारण बीड मांजरसुंबा येथील हॉटेलवर त्यांनी जेवण देखील केलं आणि त्याच्याच बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर या गाडीत पेट्रोल टाकलं आणि साधारण रात्री 1:36 सुमारास या ज्या तिन्ही गाड्या त्या टोल नाक्यावरून पास झाल्याचं बघायला मिळतंय। आपण जर बघितलं तर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH23 BG 2231 जी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची स्कॉर्पिओ होती, हीच ती स्कॉर्पिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या टोल नाक्यावरून रात्री या गाड्या पास झाल्याचं बघायला मिळतंय आणि आता एकंदरीतच आपण बघायला गेलं तर कराड हा सीआयडीला शरण जाण्याआधी बीड जिल्ह्यातून पुण्याला गेल्याचं बघायला मिळतंय। ऋतुजा, निश्चित, आणि याच तपासाच्या अनुषंगानं हे सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।